आपण दिवाळीचा सण साजरा करतो। या दिवाळीच्या सणामध्ये आपण धनत्रयोदशी नावाचा सण प्रामुख्याने साजरा करतो। का बरं धनत्रयोदशी साजरी करतात, काही कल्पना आहे का आपल्याला? ऐका थोडं लक्षपूर्वक। आज धनत्रयोदशीची कथा तुम्हाला सांगतो। काय झालं बघा, पूर्वीच्या काळामध्ये देव आणि राक्षसांमध्ये युद्ध चालू होतं। त्या युद्धामध्ये देवतांचा नेहमी पराभव व्हायचा। देवतांनी एक दिवशी ठरवलं की आपल्याला या राक्षसांचा बंदोबस्त करावा लागेल, म्हणून देवतांनी ब्रह्मदेवाची आराधना केली। ब्रह्मदेव प्रगट झाले। देवतांनी विचारलं, या राक्षसांवर मात करण्यासाठी, या राक्षसांचा पराभव करण्यासाठी, या राक्षसांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? त्यावेळेस ब्रह्मदेवानं सगळ्या देवतांना सांगितलं, राक्षसांचा बंदोबस्त करायचा असेल तर तुम्हाला एकच पर्याय आहे, तुम्हाला समुद्र मंथन करावं लागेल। त्या समुद्र मंथनामधून अनेक रत्न बाहेर पडतील। त्या अनेक रत्नांमध्ये धन्वंतरी देवता प्रगट होईल, हातामध्ये अमृताचा घडा घेऊन येईल। ते अमृत जर तुम्ही प्राशन केलं तर तुम्ही अमर होताल आणि राक्षसांचा सर्वनाश होईल। ब्रह्मदेवाचं सगळ्या देवतांनी ऐकलं। राक्षसानं आणि देवतांनी मिळून समुद्र मंथन केलं। ज्यावेळेस समुद्र मंथन केलं त्यावेळेस त्याच्यातून 14 रत्न बाहेर निघाले। पहिलं रत्न लक्ष्मी माता आणि शेवटचं रत्न धन्वंतरी देवता। धन्वंतरी देवता प्रकट झाली, हातामध्ये अमृताचा घडा घेऊन प्रकट झाली। सगळ्या देवतांनी धन्वंतरी मातेचा जय जयकार केला। सगळ्या देवतांनी धन्वंतरी मातेची आराधना केली आणि अमृत आम्हाला मिळावं अशी विनंती केली। धन्वंतरी मातेनं ते अमृत देवतांना देऊन टाकलं। देवता अमर झाले आणि राक्षसांचा सर्वनाश झाला। तो दिवस म्हणजे त्रयोदशीचा होता आणि धन्वंतरी माता त्या दिवशी प्रगट झाल्यामुळे आपण दिवाळीच्या सणाला धनत्रयोदशी ही साजरी करतो। धन्वंतरी देवता म्हणजे आरोग्याची देवता आहे। धन्वंतरी देवता म्हणजे दीर्घ आयुष्याची देवता आहे। धन्वंतरी देवता म्हणजे आयुर्वेदाची देवता आहे। त्या देवतेची पूजा केल्याच्या नंतर आपल्याला दीर्घ आयुष्य मिळतं, निरोगी आयुष्य मिळतं। म्हणून आपण सर्वजण धन्वंतरी मातेची पूजा करतो।